नमस्कार रसिको. नाटक म्हटलं की डोळ्यापुढे येतो तो रंगमंच, तिसरी घंटा, प्रयोगासाठी उघडलेला पडदा, कलाकार इत्यादी. दीपशब्दफुलच्या 10व्या भागात सर्वांचं दीपा केळकर सहर्ष स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत स्फूर्तिदायक नाट्य मुसाफिरी भालचंद्र पेंढारकरांची वपू काळे यांच्या शब्दात जपून टाक पाऊल या पुस्तक माध्यमाद्वारे. तत्पूर्वी भागाचा आरंभ नेहमीसारखा अक्षरपुष्पाने करू. आजचं अक्षर ओ. आजचं अक्षर ओ. ओजस्वी भाषा रसाळ रांगडी जपे सौंदर्यता. ओजस्वी भाषा रसाळ रांगडी जपे सौंदर्यता. मराठी माणूस आणि नाटक यांचं अतूट असं नातं आहे. नाटकावर जीवापाड प्रेम करतो तो मराठी माणूस. नाट्य तपस्वी भालचंद्र पेंढारकरांसारखे चतुरस्त्र कलाकार त्यांच्या मुलाला ज्ञानेशला आपल्या रंजक नाट्य प्रवासाविषयी सांगत आहेत जपून टाक पाऊल या पुस्तकाद्वारे. हे सगळं अनुभवकथन वपूंच्या शब्दात म्हणजे रसिकांसाठी पर्वणीच. ललित कलादर्शचा प्रवास या पुस्तकात वपूंनी अतिशय समरसतेने व सुंदरतेने शब्दबद्ध केला आहे. कै केशवराव भोसल्यांची स्थापन केलेली, कै बापूराव पेंढारकरांनी गाजवलेली आणि भालचंद्र पेंढारकर यांनी चालवलेली ललित कलादर्श ही संस्था 1945 पासून ते असं का छापायला लागले? अनेक कडूगोड अनुभव, त्यातून चतुराईने काढलेला मार्ग, मधल्या काळात काही जवळच्या लोकांच्या वागण्यामुळे संस्थेची झालेली वाताहतही यात मांडली आहे. सगळा प्रवास संघर्षमय असाच आहे. योगायोगाने साकारलेल्या उत्तम भूमिका, लेखक म्हणून वेगळे अनुभव, नट निर्माते असतानाचे किस्से, अगदी दिग्गज आणि जवळच्या कलाकारांना युक्तीने आपल्याला हवी असलेली भूमिका करायला लावणे, नाटकासाठी झालेला खर्च, कधी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली नाटके तर कधी फारसा प्रतिसाद न मिळालेली कलाकृती असाही विरोधाभास. 40-42 सालापासून जरी ते रंगभूमीवर वावरत असले तरीही त्यांची कारकीर्द सुरू झाली ती स्वामिनी या नाटकापासून. अनेक भूमिका लोकप्रिय झाल्या. शारदा नाटकात श्रीमंत, होनाजी बाळात बाळा या महत्त्वाच्या, पण भूमिका गाजली म्हणून ती करत राहायची हे त्यांना फारसं पटलं नाही. त्यांची मतं आणि नियम ते सांभाळू शकले. त्यांना त्यांची संस्था आणि इतर नाटके ही महत्त्वाची होती. पेंढारकरांनी ज्ञानेशला एक व्यावसायिक नट म्हणून काय करू नये हेही व्यवस्थितपणे पुस्तकात समजावून सांगितलं आहे, जे आजही प्रत्येक कलाकाराला उपयुक्त असंच आहे. नाटकात भूमिका कितीही लहान किंवा साधी असली तरी केवळ त्या कारणासाठी नाकारू नये. आकारावरून भूमिकेचं महत्त्व ठरवू नये. एखाद्या कमी महत्त्वाच्या भूमिकेला, दुय्यम पात्राच्या कामाला फालतू म्हणून नाक मुरडू नये. तालापेक्षाही तोल महत्त्वाचा. स्वर सावरतो, पण तोल चुकला तर जीवनातला स्वरही त्याबरोबर जातो. सध्या आयुष्याला एवढा वेग आला आहे की तोल सांभाळणं कठीण. त्यात आपलं जीवन म्हणजे इथे वेगही आणि आवेगही, अशा सावध सूचनाही त्यांनी केल्या. अतिशय महत्त्वाचे म्हणजे नटाचा व्यवसाय म्हटल्यावर रंगभूमीशी तुम्ही निष्ठा ठेवलीच पाहिजे. रंगभूमीवर एकदा प्रवेश केलात की इतर सर्व गोष्टींचा विसर तुम्हाला पडायला हवा. मतभेद होणारच, पण मखमलीचा पडदा वर जाऊन प्रेक्षकांच्या नजरा फूटलाईट्स बरोबर तुमच्यावर खिळल्या की तुम्ही तुमचे नाही, तुम्ही प्रेक्षकांचे. कलाकाराचं जीवन ही निव्वळ सुळावरची पोळी नाही, शब्दात व्यक्त करता येणार नाही असा एक सुखद सोहळा आहे. कलाविष्कारात स्वतःला हरवायचं आणि तो पाहायला आलेल्या रसिकांनाही त्याचं दुःख विसरायला लावायचं, हा केवढा महान सोहळा. या शुद्ध आनंदासाठी, निरपेक्ष प्रेमासाठी
ज्ञानेश हाच व्यवसाय करायचा असं भालजी पेंढारकरांनी कळकळीने सांगितले. कितीतरी दुर्मिळ क्षण आठवावेत आणि त्यासाठीच जगावं, बाकी सगळं विसरावं. किती मार्मिक सल्ला आहे हा. हाऊसफुलचा बोर्ड प्रत्येक कलाकारासाठी जितका जिव्हाळ्याचा असतो तितकं बाकी काहीच नाही, हे पुस्तक वाचल्यावर अगदी प्रकर्षाने जाणवलं. जपून टाक पाऊल या नावातील वेगळेपण, लेखक, निवेदक ही दोन्ही गाजलेली व्यक्तिमत्वे, मुखपृष्ठ इतके छान बोलके आहे की ते पाहून लगेच विषयाची कल्पना येते. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. नाटकाची आवड असणारे, त्याची जाण असणारे, याकडे व्यवसाय म्हणून बघणारे कलाकार अशा नाटकाशी संबंधित सर्वांसाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. कितीही अडचणी आल्या तरी आपली तत्त्व, ध्येय न सोडता जिद्दीने उत्तमरित्या शेवटपर्यंत नेटाने काम करत राहणे हे यातून शिकण्यासारखे आहे असे मला वाटते. श्री विद्याधर गोखल्यांनी पेंढारकरांचे अनुभव कथन लिहिण्याचं काम श्री वपू काळे यांना सांगितलं आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी ते मान्य केलं. केवळ म्हणूनच आज आपण हे सगळं अनुभवू शकतो. ललित कलादर्शच्या घडामोडीचे साक्षीदार होत. जपून टाक पाऊल ही नाट्य मुसाफिरी नक्की जाणून घ्या. आजची जपून टाक पाऊल ही दीपशब्दफूल कशी वाटली ते अवश्य कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईबमधून कळवा. धन्यवाद.